नमस्कार सर्वांना. सस्ने जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पुणे झालेला आपला हा धाराशिव जिल्हा आणि आज आपल्या धाराशिव नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरोग्य सेवेच्या महायज्ञाच्या अनुषंगानं एक सविस्तर माहिती देण्यासाठी आज आवर्जून आपल्या समोर मी आलेलो आहे. मला सुरुवातीलाच धन्यवाद द्यायचे ते आपल्या धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या सगळ्या सदस्यांचे की आपण आवर्जून आज माझं धाराशिवमध्ये स्वागत केलं. एक भला मोठा हार पुष्पगुच्छ असेल, पेढे भरून देखील आज तुम्ही तुमच्यातलाच एक सहकारी चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा करतोय यासाठी एक प्रोत्साहनपर पाठीवर थाप दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे, शतशः आभारी आहे. तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला आवर्जून काही गोष्टी आपल्या समोर सुरुवातीला विशद करायच्या आहेत. माझे सहकारी राम राऊत आहेत जे शिवसेना वैद्यकीय मत कक्षाचं काम पाहतात कक्षप्रमुख म्हणून. माझे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सगळे समवेत आहेत. तर प्रामुख्यानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही जी योजना आहे ही अत्यंत सुलभ करणं आणि या योजनेतलं व्यक्तिमहात्म्य संपूर्ण हे माझं 2 वर्षापूर्वी ज्यावेळी मी चार्ज घेतला या पदाचा त्यावेळी माझं ध्येय होतं आणि ते कुठंतरी त्याच्यामध्ये 90% 95% मला यश आलंय, आम्हाला सगळ्या टीमला यश आलंय असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून माझ्या पाठीमागं तुम्ही जर बघत असाल तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सगळी जी माहिती आहे ती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि सुरुवातीलाच एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8650 567 567. थोडक्यात काय तर कुठल्याही महाराष्ट्रातील गावखेड्यातील एखाद्या गोरगरीब गरजू रुग्णाला आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जायची गरज नाही, मंत्रालयाच्या तिथे चक्रा मारण्याची गरज नाही. कारण आपण बघतो की गावखेड्यातला एखादा माणूस मुंबईला जायचं म्हणलं तर त्याला 2-3 हजार खर्च आहे. तिथे गेल्यानंतर राहायचं कुठं, जेवायचं कुठं, जेवणाची आबाळ, सगळ्याच गोष्टींची आबाळ होते मुंबईत. आणि एवढं करून देखील मदत वेळेवर जर मिळाली नाही तर ती सगळी माणसं हताश होतात. आणि म्हणून आपण ही एक फेसलेस सिस्टीम केलेली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी कोणाच्याही ओळखीची गरज नाही. आपलं ब्रीद वाक्य आहे, ना वशिला ना ओळख, थेट मिळते मदत. म्हणजे आता मंगेचिवट्याला भेटण्याची गरज नाही, कुठल्या खासदार आमदाराला भेटण्याची गरज नाही. थेट आपण मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करू शकता आणि अर्थसहाय्य मिळू शकता. या मुख्यमंत्री सहायता निधीमधून आता अर्थसहाय्य मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांना जर एखाद्या किंवा तुम्हाला आम्हाला कोणाला पण जर मदत मिळवून द्यायची असेल किंवा मदत त्या ठिकाणी घ्यायची असेल तर त्यासाठी कुठल्याही खाजगी व्यक्ती वा संस्थेची मदत घेण्याची गरज नाही, कोणासोबत आर्थिक देवाणघेवाण करण्याची गरज नाही. पूर्णतः ही निशुल्क योजना, याची सर्वात प्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेनं नोंद घ्यावी. विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार परिषद होत आहे आणि म्हणून धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांनी, रुग्णाच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी. तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये कुठकुठल्या आजारांचा समावेश आहे. तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे जी मुलं जन्मतः बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, अशा मुलांना कर्णबधिर आणि मुखबधिर म्हटलं जातं. तर अशा मुलांना वय वर्ष 2 ते 6च्या मध्ये जर योग्य वयात सर्जरी केली तर ही मुलं बोलू शकतात, ऐकू शकतात. अशा मुलांना आपण 2 लाख रुपये हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून देत आहोत. मला अनेक वेळेला विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सर्वात मोठी उपलब्धी काय. मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की गेल्या 2 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त जन्मतः कर्णबधिर आणि मुखबधिर मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपण करून देण्यात आपल्याला यश मिळालंय. आणि ही 1000 मुलं आता बोलू लागलीत, ऐकू लागली आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत. मला वाटतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्याचबरोबर धकाधकीच्या जीवनामध्ये
मुख्यमंत्री सहायता निधी योजनेच्या माध्यमातून देत आहोत. गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव असतो, शेतामध्ये काम करत असताना, विद्युतशी निगडीत एखादं काम करत असताना डीपी चालू बंद करायला गेला, दुरुस्त करायला गेला, त्या ठिकाणी जर त्याला शॉक लागला तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण अर्थसहाय्य करत आहोत. पूर्वी या योजनेमध्ये विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना मदत केली जात नव्हती. त्याचबरोबर अपघात रुग्ण, गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव टू व्हीलरवर चाललेला आहे, त्याचा अपघात झाला काही कारणास्तव, तर अशा अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य देतोय. त्यासोबत आपली जी माता माऊली असते, आपली भगिनी असते, प्रसूती झाल्यानंतर अनेक वेळेला आपण बघतो बाळाचं वजन लहान असतं, 500-600 ग्रॅम. अशा वेळी त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं. अशा काचेच्या पेटीमध्ये ठेवणाऱ्या बाळांना NICU काचेची पेटी, NICU म्हणतात ज्याला, काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं. अशा नवजात अर्भकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण मदत करतोय. अनेक वेळेला काही लहान बच्चू आपण बघत असाल की जन्मतः त्यांना थॅलिसेमिया मेजर नावाचा आजार असतो. या आजारामध्ये जर त्या बाळाला महिन्यातून 2 महिन्यातून रक्त चढवलं गेलं नाही तर या लहान बच्चोंचा कधीही मृत्यू होऊ शकतो. अशा मुलांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते. अशा सर्जरीसाठी पण आता 2,00,000 रुपये आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट या सर्जरीचं नाव आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी. ही नावं मी परत एकदा आपल्याला सगळे देत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी देखील आपण 2,00,000 रुपये आपण देत आहोत. अनेक वेळेला तुम्ही बघत असाल टीव्हीवर, पेपरवर आपण देखील बातम्या देता की लहान मुलाला एखाद्या हृदयाला जन्मता छिद्र आहे. अशा जन्मता हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 1,00,000 रुपयाचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत. आता सगळ्यात महत्वाच्या मी भागाकडे येतोय की अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये, वैद्यकीय भाषेमध्ये, टर्मिनॉलॉजीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणलं जातं. मग त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे. अशा पद्धतीनं अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्यासाठी आपण प्रत्येकी 2,00,000 रुपये देत आहोत आणि वाढीव मदत देखील 1,00,000 रुपये त्या ठिकाणी देत आहोत. अवयव प्रत्यारोपण सर्जरी म्हणजे काय? एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाची अदलाबदल करण्यात येते त्यावेळी त्याला आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटलं जातं. तर अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण देखील मोठं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यासाठी आपण देतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या गावागावात, आपल्या घराघरामध्ये आपल्या आजी आजोबा जे वयाची 70-75 ओलांडली आहे, किंवा आपले आई वडील जे 70-60 कडे गेलेले आहेत, अशांना घराघरात एक परवलीचा शब्द आता ऐकू येतो, वाटी बदलायची. म्हणजे गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे, खुबा शस्त्रक्रिया ज्याला, किंवा वैद्यकीय भाषेमध्ये याला म्हटलं जातं नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट. या शस्त्रक्रियांचा देखील समावेश आता आपण केलेला आहे आणि यांना प्रत्येकी 50,000 ते 1,00,000 रुपये आपण अनुक्रमे देत आहोत. आणि कुस्तीपटू, आपण बघत असाल कुस्ती खेळताना अनेक वेळेला लिगामेंट इंजुरी होते, तर कुस्तीपटूंचा देखील शिष्टमंडळ वारंवार त्या ठिकाणी आमचे बाजीराव चव्हाण असतील किंवा इतर सगळे कुस्ती संघटक भेटले होते आणि त्यांच्या निवेदनानंतर आपण अस्थिबंधन म्हणजेच लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील या मुख्यमंत्री सहायता निधीच्या योजनेमध्ये केलेला आहे. तर हा सगळा आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रमाण मराठवाड्यात विशेषतः वाढतंय आणि जे काळजीचं आहे, कर्करोग शस्त्रक्रिया, एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरी, मग ब्लड कॅन्सर असेल, माउथ कॅन्सर असेल, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल म्हणजे स्तनाचा कर्करोग असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल, तर अशांच्यासाठी देखील 1,00,000 रुपये आपण या शस्त्रक्रियेच्यासाठी देत आहोत. मला या ठिकाणी एक गंभीरपणे नोंद संपूर्ण या धाराशिव जिल्ह्यातल्या सुज्ञ पत्रकारांच्या समोर आणून द्यायची आहे की गेल्या काही कालावधीमध्ये कॅन्सरचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. किंबहुना आमच्याकडे आतापर्यंत ज्या 35,000 रुग्णांना अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे त्यातले बहुतांश जे पेशंट्स आहेत ते कॅन्सरचे आहेत आणि या कॅन्सरचं प्रमाण मराठवाड्यामध्ये अतिशय म्हणजे गंभीररित्या वाढलेलं आहे. हॉरिबल आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. सकाळी सोलापूरमध्ये पण एक पत्रकार परिषद आमची या निमित्तानं झाली. सोलापूरमधल्या देखील युवकांमध्ये विशेषतः माउथ कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे. मावा असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, जे कोणी
याचं सेवन करत असतील, या निमित्तानं हे देखील एक जनजागृती आम्ही करत आहोत की तात्काळ कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही व्यसन करत असाल तर ते व्यसन थांबवा, कारण त्याचं पर्यावसन हे माउथ कॅन्सरमध्ये होतंय आणि आपण बघत असू की अक्षरशः जबडा काढावा लागतो त्याच्यामध्ये. अनेक लोकांना माउथ कॅन्सर झाल्यानंतर जेवता येत नाही, अन्न ग्रहण करता येत नाही आणि परिणामी हळूहळू काही दुर्दैवी घटना ना त्या सगळ्या रुग्णांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून या निमित्तानं युवक वर्गाला विनंती आहे की आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नका, हे देखील एक विनम्र आवाहन या निमित्तानं मी करत आहे. आणि पुन्हा एकदा या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ही योजना मला वाटतं आपण सर्व धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या पर्यंत पोहोचवली तर मला वाटतं या भागातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. कारण हे सगळं नमूद करायचं कारण हे होतं मित्रांनो की 2014ला म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असा कक्ष कधी अस्तित्वात नव्हता. 2014ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळी मी त्यांच्याकडे संकल्पना मांडली की बाबा आपण मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची आपण निर्मिती करूयात आणि या माध्यमातून जे समाजातील गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण हे अर्थसहाय्य देऊयात. जवळपास 4.5 महिन्याचा सातत्यानं पाठपुरावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे त्यावेळी मी घेतला होता. आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील, सुमितजी वानखेडे असतील, परिणयजी फुके असतील, जे आता नुकतेच आमदार झाले काल परवा, या सगळ्या तत्कालीन फडणवीस साहेबांच्या सहकार्याने त्यावेळी मला सहकार्य केलं आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मिती ही 17 मार्च 2015ला त्यावेळी झाली. आणि दरम्यानच्या काळामध्ये चांगलं काम त्यावेळी फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालं, परंतु मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अक्षरशः मृतावस्थेत होता. ज्या कोविड संकट काळामध्ये या वैद्यकीय मदत कक्षाची अत्यावश्यकता होती, सर्वाधिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करणं गरजेचं होतं, त्या संकटाच्या काळामध्ये कोविड संकट काळामध्ये हा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बंदावस्थेत होता. आणि एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी सीएम झाले त्यावेळी पहिलं काम जर शिंदे साहेबांनी जर काही केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली कक्षप्रमुख म्हणून. आणि त्यावेळी देखील शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हे युजर फ्रेंडली करायचं आहे की गावखेड्यातील कुठलाही सर्वसामान्य माणूस सहजपणानं या योजनेचा लाभ घेऊ शकेल, या अनुषंगानं आपल्याला काम करायचं आहे. आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या 1 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री सहायता निधीचं एक मोबाईल ऍप्लिकेशन येते प्ले स्टोअरवर. त्या प्ले स्टोअरवरच्या ऍप्लिकेशनवर जाऊनच आता अर्ज भरता येणार आहे, म्हणजे ईमेल देखील करायची नाही. प्ले स्टोअरवर जायचं, सगळी माहिती भरत जे डॉक्युमेंट्स आहे ते प्ले स्टोअरवर एक कॅमेरा ऑप्शन असणार, त्यांना फोटो काढायचे. पूर्ण ऍप्लिकेशन सर्व कागदपत्र योग्य असल्याशिवाय ऍप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे ऍप्लिकेशनच्या द्वारे तिकडे अर्ज आला की तात्काळ ते आपण निकालात काढू. आता सध्या देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये अर्ज एखादा आल्यानंतर शासकीय आठवडा 1 आठवडाच्या आत आपण ही मदत तात्काळ पोहोचवतो. म्हणजे सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून ते सहाय्य कशा पद्धतीने जाईल त्या संबंधित रुग्णालय याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि ते होतच. अशा पद्धतीचं हे सगळं काम आहे, पारदर्शक काम आहे. पैसे वितरित करण्याच्या अगोदर आपल्या ऑफिसमधून क्रॉस व्हेरीफाय केलं जातं, पेशंटच्या नातेवाईकाला फोन जातो, हॉस्पिटलला फोन जातो. थोडं जर काही शंका वाटली तर जिओ टॅगचा फोटो मागवला जातो ज्याच्यामध्ये वेळ काळ ठिकाण येतं. आणि ही सगळी माहिती आल्यानंतर हे कन्फर्मेशन केल्यानंतरच आपण अर्थसहाय्य वितरित करतो. या निमित्तानं एक विनंती देखील आहे सगळ्या रुग्णालयांना जे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एम्पॅनल आहेत, अंगीकृत आहेत आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीला धाराशिव शहर आणि जिल्ह्यातली, की मुख्यमंत्री सहायता निधीतून समजा 1 लाख रुपये आपण मंजूर केले तर ते 1 लाख रुपये संबंधित रुग्णाला देणं, त्याच्यासाठी खर्च करणं हे बंधनकारक आहे. टीडीएच्या नावाखाली, इतर चार्जेसच्या नावाखाली जर एखादा रुग्णालय अशा पद्धतीने काही पैसे कापून घेत असेल तर असे रुग्णालय आमच्या रडारवर आहेत. असे रुग्णालय तात्काळ हे ब्लॅकलिस्ट करण्यात येतील, नामिका सूचीवरून काढून टाकण्यात येतील. याची देखील नोंद या सगळ्या रुग्णालयांनी घ्यावी, हे विनम्र आवाहन देखील या रुग्णालयांना मी करत आहे. मला असं वाटतं की कुठलीही योजना परिपूर्ण होण्यासाठी तुमच्यासारख्या सुज्ञ पत्रकारांचं, सुज्ञ नागरिकांचं देखील तितकंच सहकार्य लागतं. त्यामुळे या अनुषंगानं जर काही सूचना असतील, काही सजेशन असतील, तुम्हाला काही वाटत असेल की बाबा या योजनेमध्ये
आणखी 1-2 आजारांचा समावेश झाला पाहिजे. कारण आज सकाळी होतो सोलापूरमध्ये, तिथल्या पत्रकार मित्राने सांगितलं की स्पाईनच्या ज्या सर्जरीज आहेत त्याचा समावेश या योजनेमध्ये केला तर थोडं बरं होईल. किंवा या अनुषंगाने जर तुमचं काही सूचना असतील तर आवर्जून सांगा, त्या आपण इन्कॉर्पोरेट करू आणि आपण लवकरच त्यावर देखील निर्णय घेऊ. हा आता या क्षणाला म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून 285 कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित झालेलं आहे आणि 36,000 रुग्ण याचे लाभार्थी आहेत. 36,000 रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. या महिन्या अखेरीपर्यंत हा आकडा 300 कोटीपर्यंत जाईल मदतीचा आणि रुग्णांचा आकडा देखील 4,000 पर्यंत जाईल ही आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. 2 वर्ष 1 महिना. आता सध्या 2 वर्ष झाली आहेत, पण या वर्षी 2 वर्ष 1 महिना होईल आणि त्या काळामध्ये हे विक्रमी ऐतिहासिक मदत आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या महोदयांच्या काळामध्ये एवढं मोठं अर्थसहाय्य कधीच वितरित झालं नव्हतं. एवढं मोठं अर्थसहाय्य या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये वितरित. फक्त महाराष्ट्रातच आहे की पूर्ण देशामध्ये? पूर्ण फक्त महाराष्ट्र. कारण आपला मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच आहेत ना, म्हणून योजना आपली भारतातील महाराष्ट्र राज्यातच आहे की इतर राज्यात नाही. ही योजना अतिशय महत्वाचा आलं लक्षात. अतिशय छान प्रश्न विचारला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना संपूर्ण देशामध्ये 28-29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश पकडून फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आहे. आणि एवढं मोठं अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून होत आहे. मधल्या काळामध्ये गेल्या वर्षीच मला आठवतंय की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांचे माझे अजित पवार साहेबांच्या एकाच व्यासपीठावर होतो आम्ही. मी तिथं माहिती दिली होती आणि त्या काँग्रेस मुख्यमंत्री महोदयांच्या पीएननी आम्हाला पीएस साहेबांनी बोलून घेतलं होतं. या सगळ्या योजनेचा ड्राफ्ट मागवला होता आणि तो ड्राफ्ट देखील आम्ही त्यांना सुपूर्द केला होता. कारण हे ईश्वरीय कार्य आहे आणि म्हणून माझी असं आव्हान आहे की विविध राज्यांनी ही योजना जर त्यांच्या राज्यामध्ये जर सुरू केली तर मला वाटतं त्यांच्या राज्यातील देखील रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मदत त्यांनी मिळवून दिली. त्यांनी वेगळं काही म्हणजे सरकारची योजना वेगळं काय केलं? त्यांनीच केलं. आता बाजीराव चव्हाण तिकडे करतायत. बीडमध्ये अजून राम राऊत आहेत, ते आता काम करतात त्या ठिकाणी केज आणि त्या भागामध्ये. तर ही योजना या निमित्तानं हेच सांगणे माझ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही एवढी चांगली योजना आहे. आमचा संबंध नाही की तुम्ही शिंदे साहेबांचा फोटो लावून हे करा. तुम्ही वाटल्यास तुमच्या पक्षाच्या लोकांचे फोटो लावा, पण लोकांचे जीव वाचवा, लोकांचे प्राण वाचवा, लोकांच्या पर्यंत ही योजना न्या. लोकांना सांगा की ही योजना मोफत आहे. लोकांना सांगा की हे एवढे आजार याच्यामध्ये होतात. लोकांना सांगा फॉर्म असा भरायचा आहे. या त्रुटी जर राहिल्या तर हा फॉर्म स्वीकारला जात नाही. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर मला वाटतं रुग्णसेवेमध्ये कसला आला पक्ष, कसला आला पंथन, कसला आला जात धर्म. म्हणजे मी तर सोलापूरच्या प्रेसमध्ये पण सांगितलं की तिथले आणि आता धाराशिवचा उदाहरण निघाले म्हणून सोलापूरला पण मी प्रणितीताईंचं उदाहरण दिलं होतं की त्यांच्या कार्यालयातून देखील रुग्णांच्यासाठी सातत्यानं फॉलोअप होतो. माझ्या आता फोनमध्ये तुमचे आमदार धाराशिव पटेल साहेबांचे मेसेज मी दाखवू शकतो व्हॉट्सअपवर. एका दिवसाआड धाराशिवचे आमदार महोदयांचा मला फोन असतो की आमच्या धाराशिवचा हा पेशंट आहे, हा कॅन्सर आहे, हा किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे, हा हार्ट अटॅकचा पेशंट आहे, हा पुण्यात ऍडमिट आहे, हा मुंबईत ऍडमिट आहे. ओमराजे निंबाळकरांचा फोन असतो. सर्व लोकपर्यंत राणा जगजितसिंग पटेल साहेबांचा देखील त्यांच्या कार्यालयातून त्यांनी तर एक पीएस ठेवलेला आहे. महाराष्ट्रातील विविध रुग्णांना ते त्या ठिकाणी मदत करून देत आहे. तर सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मला असं वाटतं की ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवली तर मला वाटतं. कारण आपण बघतो अनेक वेळेला पाहतो, आपल्या आजूबाजूला उदाहरणही पाहिले असतील आपण की एखादे मोठा आजारपण ज्यावेळी घरात येतं त्यावेळी ते कुटुंब अख्खा आर्थिक संकटात सापडतं. म्हणजे जमीन गहाण ठेवावी लागते, विकावं लागतं, सोनं नाणं विकावं लागतं. अशा संकट काळामध्ये जर फुल ना फुलाची पाकळी खारीचा वाटा जर त्याला ही मदत मिळाली, 50,000, 1 लाख, 2 लाख, तर काही कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तेवढं असतं, 1.5 लाख, 2 लाख. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा असतो. आणि म्हणून मला वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या शुद्ध पत्रकारांच्या माध्यमातून जाऊ द्या हे लोकांमध्ये की योजना आहे ही टोटल निशुल्क आहे, अशा पद्धतीची माहिती जाऊ द्या. दुसरा प्रश्न असा आहे सर की आपण रुग्णांना मदत करताय, पण त्याच्याबरोबर एक आव्हान असं पाहिजे की जे आपण देहदान
जे आहे ती वाढली बरोबर पाहिजे. बरोबर. कारण स्वतः श्रीलंका देशाने सगळ्यात जास्त हे झालं. हो हो हो. आणि त्याच्यापासून आपले कितीतरी रुग्ण आज मृत्युमुखी पडत आहेत. त्यासाठी वेगळं तुम्ही पण आवाहन केलं तर ते पण जनतेपर्यंत नक्कीच नक्कीच. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी हे देखील आवाहन करतोय. 2 दिवसापूर्वी मी एक फेसबुकला विस्तृत पोस्ट पण लिहिली. मी आवर्जून शेअर करेल तुम्हाला. तुम्ही बहुधा वाचले दिसते. प्राध्यापिका सुरेखा शिखरेताई आहेत, त्यांचं पुस्तक मी मध्ये वाचलं, दान पावलं म्हणून. अतिशय छान मांडणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये केली आहे. आणि ज्या दिवशी मी हे पुस्तक वाचून संपवलं परवा दिवशी, तर त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पहिल्यांदा हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं. आणि तेही अगदी 7-8 लाख रुपयांमध्ये, ज्याला बाहेर 50-60-70 लाख रुपये खर्च येतो हैदराबादला वगैरे किंवा इतर महागड्या हॉस्पिटलमध्ये. तर त्या मला ज्यांना हे हार्ट दिलं, त्या म्हणजे लेडी पेशंट होत्या, त्यांचं बाळ पण दगावलं दुर्दैवानं आणि ती माता पण दगावली. पण दीपक परब म्हणून तो मुलगा आहे, अतिशय एका छोट्या कंपनीमध्ये तो काम करतो. तर त्यांनी गेल्या 10 दिवसांपूर्वी आमच्या सीएम ऑफिसला संपर्क साधला होता की बाबा त्यांची पत्नी असं प्रसूती होणार आहे आणि त्यांना केईएम मध्ये बेड हवा आहे. त्यांना आपण बेड वगैरे सगळं अरेंज करून दिलं. मात्र दुर्दैवाने ते सगळे वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यांचं निधन झालं. तर त्यांचं, दीपकजींचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की एवढ्या दुःखामध्ये स्वतःची पत्नी गेली, होणारं मूल गेलंय, एवढ्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या देहदानाचा निर्णय घेतला. कारण ते मेंदू मृत घोषित झाली होती, बीपी वाढत होता म्हणून. आणि देहदानाचा निर्णय घेतल्यानंतर विदिन 4 आवर्स केईएम हॉस्पिटलमध्येच एक रुग्ण होता, 32-33 वर्षाचा तरुण मुलगा, त्याला हार्टची आवश्यकता होती. त्याचं हार्ट कंपोज झालं होतं आणि जवळपास 1.5 वर्ष तो वेटिंगवर होता. 4 तासामध्ये 70 डॉक्टरांची टीम आली. जवळपास मुंबई महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, एएमसी सगळ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, टीमवर्क केलं आणि मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी झालं. म्हणजे माझ्या अंगावर अजून देखील शहारा येतो की हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली हे कौतुकास्पदच आहे, परंतु त्याचं अभिनंदन केलं पाहिजे ज्यांनी एवढ्या दुःखामध्ये हा निर्णय घेतला स्वतःच्या पत्नीचा ऑर्गन डोनेशनचा. आणि मी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये म्हणलं पण आहे, 10 वर्षापूर्वी म्हणजे मी रुग्णसभेत पूर्ण वेळ यायच्या अगोदरच माझंही मी नेत्रदानाचा फॉर्मही भरलेला आहे आणि नुकतंच सांगलेलं एक आपलं शिबिर झालं होतं, आरोग्य शिबिर. त्या शिबिरामध्ये मी माझा देहदानाचा पण फॉर्म भरलेला आहे. म्हणजे सुरुवात स्वतःपासून केली आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना आव्हान करतो की बाबा ऑर्गन डोनेशनसाठी पुढे आलं पाहिजे, ती सुरुवात आम्ही आमच्यापासून केली. माझ्या सगळ्या सहकार्याने नेत्रदानाचे फॉर्म भरलेत. आणि या ठिकाणी अजून एक मला नम्र आव्हान करायचं की आपल्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा आहे. म्हणजे आपल्याकडे काय एक अंधश्रद्धा आहे की आपण समजा डोळे दान केले किंवा काही एखादा अवयव दान केला तर पुढच्या जन्मामध्ये ते डोळे येत नाही किंवा तो अवयव येत नाही. मी नेहमी म्हणतो याच जन्माचं काही खरं नाहीये. आता जेवढं शक्य तेवढं करा, पुढच्या जन्माचं कोणी बघितलंय काय. आणि त्याच्यामुळं माझं ही पण एक विनंती, आता विषय छेडला म्हणून माझी तुम्हाला विनंती की इथं बसलेल्या सगळ्या पत्रकारांनी जरी आपण ठरवलं की आपण नेत्रदानाचे फॉर्म भरूयात, तर तुम्ही आवर्जून सांगा. इथल्या सोलापूरमधले हॉस्पिटल किंवा जे कोणी याच्यातली यंत्रणा आहे त्यांना मी जोडून देतो. आपण एखादं रक्तदान शिबिर किंवा एखादं आरोग्य शिबिर पण करू पत्रकारांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये करण्याची खूप गरज आहे. आज मितीला महाराष्ट्रामध्ये 4,500 किडनी आवश्यकता आहे, 2,500 ते 3,000 लिव्हरची आवश्यकता आहे. हार्ट पण अशा प्रमाणात वेटिंग आहे. आणि मी सांगितलं साहेब, आता 36,000 रुग्णांना 285 कोटीची मदत झाली आतापर्यंत आणि 300 कोटीकडे आपली वाटचाल आहे. 40,000 रुग्णांना मदत होईल लवकरच. आहे ना, सर्व प्रकारच्या कर्करोगांवर आपण मदत करतो. दंतरोग, आता मुख्यमंत्री सहायता निधी ही आपला आहे. तुम्ही जर वाचत असेल की दुर्धर आजारांच्या साठी ही योजना आहे. त्याच्यामुळे नाही, ही ऍप्लिकेबल नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण बरं झालं तुम्ही सूचना केली. सकाळी जशी ते स्पाईनची सूचना आली आहे त्याचा समावेश करा, तसं तुमची सूचना मी लक्षात ठेवतो.
नोट डाऊन करतो आणि आमच्या जे सुकाणू समितीची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करतो समाविष्ट करायचा. हा मला वाटतं आरोग्यविषयक हे माझं आवडतं काम आहे. मला आरोग्यविषयक कामात मर्यादित राहू द्या. थोडासा एक इन्सिडेंट असा घडला होता आरोग्यविषयक की तो जो लाठीचार्ज झाला होता त्यातले सगळे पेशंट गॅलेक्सी हॉस्पिटल ऍडमिट होते. मग त्या पेशंट्सना आम्ही बघायला गेलो मुख्यमंत्री महोदयांसोबत. मग त्यांचं सगळे डिटेल्स घेणे, त्यांचे नाव घेऊन घेणे, त्यांचे प्रस्ताव करणे, त्यांना मदत करणे. 14 ऑक्टोबरला जी मोठी सभा झाली, परतताना जवळपास 12-15 ऍक्सिडेंट झाले. मग त्या सगळ्या पेशंटचे अर्ज मागून घेणे, त्यांना मदत करणे. अगदी मनोजदादांचा रात्री पहाटे 2-2, 3-3 वाजता मला फोन करायचे. फोन केला की आपण 24 तासात मदत पाठवायचो. तर अशा पद्धतीनं आम्ही ते इमोशनली अटॅचमेंट तशी झाली होती, वैद्यकीय सेवेमुळे झाली होती ती, त्याच्यामुळे ती तेवढीच राहिली. आता ते वैद्यकीय नाही, आरोग्यविषय काय असेल तर आरोग्यविषयक मनोजदादांचे असेल, फक्त मनोजदादा नाही, महाराष्ट्रातील कुठलाही सर्वसामान्य व्यक्तीचा आरोग्यविषयक प्रश्न असेल तर मंगेश चिवटे तिथे धावून जाईल, हा शब्द या निमित्तानं देतो. हा 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 परंतु शेवटपर्यंत आम्हाला मिळाली नाही. आम्ही तुमच्यापर्यंत असं म्हणत नाही की आमचं राहिले, आता तरी नाही. म्हणूनच म्हणलं ना, आता तुम्ही तेच म्हणलं, आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य कुठलाही आमदार खासदार महोदयांची ओळख असण्याची गरज नाही. कुणाच्या आपली वाक्य तुम्ही हे बघत असाल, हे बघा आपलं हे ना वशिला ना ओळख, थेट मिळते मदत. कुठलाही आमदार खासदार महोदय नगरसेवक कोणाचीही गरज नाही, थेट अर्ज करायचा आणि थेट मदत मिळवायची, एवढी सोपी सिस्टीम आपण केली. नाही, मी म्हणून तर सांगतो ना, तुम्ही प्रयत्न केले, तुमचं उदाहरण तुम्ही सांगितलं, म्हणून तर ज्या ज्या चुका होत गेल्या, ज्या ज्या सुधारणा आमच्याकडे सुचवत लोकांनी सांगितलं, त्यानुसार हे सगळे बदल घडवत आपण एकदम आता सुसूत्रता या ह्याच्यात आणली. 2014ला उद्धव साहेब कुठे होते? नाही, हा त्यांच्या कालावधीत बंदच होता ना, त्यांच्या कालावधीमध्ये बंदच होता. नाहीच ना, आता बंदावस्थेत होता म्हणजे कसं काय लाभेल, त्यावेळी बंदाच असणार. आता आपण कसं सांगू ते? हा, डायग्नोसिसचा आता अनेक वेळेला आम्हालाही ह्याचा हे येतो की कॅन्सरच्या काही तपासण्याच महाग आहेत. म्हणजे पेट स्कॅन करायला गेलं तर 20,000 खर्च आहे, 18,000 खर्च आहे, 22,000 खर्च आहे. त्याचं कसं, तर त्याच्या अनुषंगाने देखील सकाळी देखील काही लोकांनी सूचना केल्यात, देखील अंतर्भाव कसा करता येऊ शकतो याचा प्रयत्न करू. आणि तिथं 12 नंतर परत नाही आहे. सर मी नक्की नाही, हरकत नाही, मी नोंद घेतो याची, नोंद घेतो ना. धाराशिव शेडगे हॉस्पिटल याचं अजूनही नाव मुख्यमंत्री वेगवेगळ्या सहायता निधीमध्ये आहे. त्या हॉस्पिटलवर बोगस विमा प्रकरणी आपल्या आरोग्य योजना आणि खासगी विमा नोंद आहे, तरी ते हॉस्पिटल आपल्या लिस्टमध्ये आहे. मी चेक करतो, तसं असेल तर आम्ही आमच्याकडनं शहानिशा करू आणि त्याच्यात काही दोष आढळला असेल तर आपण तात्काळ ब्लॅकलिस्ट करून टाकू. हा नाही, पण माझ्याकडे तर पहिल्यांदाच ऐकतोय मी हे. हा ना, मी मुंबईला गेल्या गेल्या पहिलं काम करतो. महात्मा फुलेचा अडचण असेल, माझा विभाग वेगळा आहे. नाही, आमच्याकडे जे रिकव्हरी असेल ना मुख्यमंत्री सहायता निधीकडची, तर तात्काळ हे करू. आणि मला हे पण सांगायचं की अपोलो हॉस्पिटल सारखं किती मोठं हॉस्पिटल आहे, ब्रँड हॉस्पिटल,
ते हॉस्पिटल पण ब्लॅकलिस्ट ठेवलं होतं आपण. 2.5 कोटी रुपये त्यांच्याकडून आपण वसूल केले मुख्यमंत्री सहायता निधीचे, आणि मग त्या हॉस्पिटलला आपण परवानगी दिली आणि आता ते चालू आहे. सर महाराष्ट्र